महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता जवळपास 3 महिने उलटलेले आहेत, पण तरीही राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा राज्यातले आमदार असतील यांना आपल्या हक्काचं घर म्हणजेच सरकारी आवास किंवा सरकारी बंगला जो आहे हा मिळालेला नाहीये। मी सध्या मुंबईतल्या मंत्रालयाच्या बाजूच्या आकाशवाणी आमदार निवासासमोर उभा आहे आणि ह्याच आकाशवाणी आमदार निवासामध्ये अनेक आमदारांनी नवनियुक्त आमदारांनी अर्ज केलेला आहे की त्यांना या ठिकाणी त्यांचं घर मिळावं, त्यांना राहण्याची जी व्यवस्था होते ती त्यांना मिळावी, परंतु त्यांना अजून हे घर मिळालेलं नाही आहे। अर्थात याचं कारण असं सांगितलं जातंय की जे माजी आमदार किंवा काही मंत्री जे आहेत ज्यांच्या ताब्यात ह्या आकाशवाणी आमदार निवासाच्या खोल्या आहेत त्यांनी अजून त्यांच्या खोलीवरचा ताबा सोडलेला नाही आहे, रूम रिकाम्या केलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे अनेक आमदार जे आहेत हे अजूनही आपल्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत। कोणी घर देतं का घर असं म्हणण्याची वेळ आता राज्यातल्या आमदारांवरती आलेली आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बजेट सत्र सुरू होणार आहे, बजेट सेशन सुरू होणार आहे आणि त्या कालावधीसाठी राज्यातले सर्व आमदार हे मुंबईत जवळपास 3 आठवडे राहतात आणि या काळात त्यांना एकतर आमदार निवासामध्ये राहण्याची सोय असते किंवा मग त्यांना 50,000 रुपये महिना भत्ता दिला जातो, ज्याच्या आधारावरती ते कुठल्या तरी प्रायव्हेट हॉटेलमध्ये खोली घेऊन राहू शकतात। परंतु काही नवनियुक्त आणि पहिल्या टर्मचे जे आमदार आहेत यांचा आग्रह आहे की त्यांना आमदार निवासामध्येच घर मिळावं, कारण त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा येत असतात ज्यांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाऊ शकत नाही। आता जे आमदार 2-2, 3-3 लाख मतं घेऊन निवडून येतात, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी विधान भवनात प्रश्न मांडतात, आता त्यांच्याच घराचा प्रश्न जो आहे हा ऐरणीवरती आलेला आहे आणि पुन्हा एकदा मला कोणी घर देतं का घर अशी म्हणण्याची वेळ आणि ठिकठिकाणी कार्यालयांमध्ये PWDच्या भटकण्याची वेळ त्यांच्यावरती येऊन ठेपलेली आहे। कॅमेरा पर्सन महेश मोरे सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक।